नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वी मराठी बालभारतीचा 19वा धडा वासरू. त्याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. तर आपला प्रश्न पहिला आहे, 1-2 वाक्यांत उत्तरे लिहा. त्यातील अ आहे, रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय काय करते? उत्तर आहे, रानात फिरायला मिळावे म्हणून ते कळप सोडून जाते. 2 आहे, तहान भूक विसरून वासरू काय करते? उत्तर, तहान भूक विसरून वासरू साऱ्या रानभर हुंदडते. सगळे रान पायाखाली घालते. वाटेल तिथे धावते. ही आहे, वासराला कळपाची आठवण केव्हा येते? उत्तर आहे, जेव्हा बागडण्याचा उत्साह संपून गेला व वासरू थकले, तेव्हा त्याला कळपाची आठवण होते. प्रश्न 2 आहे, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा व लिहा. अ आहे, भूक तहान विसरून वासरू रानात सगळीकडे फिरते. उत्तर आहे, विसरूनी भान भूकनी तहान. पुढे आहे आ, वासरू रानात फिरून फिरून थकले की त्याचा उत्साह कमी होतो. मग त्याला आपला कळप आठवू लागतो. थकून या खूप सरता हुरूप आठवे कळप तया लागी. पुढे आहे ई, वासरू कळपाकडे परत यायला निघते पण त्याला रस्ता सापडत नाही. ते दूर जाऊ लागते असे वाटल्यामुळे ते आणखीन थकून जाते. फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीच मागे भटकत. प्रश्न 3 आहे, कळपातून निघालेले वासरू रानात कसे फिरू लागले? याचे वर्णन तुमच्या शब्दांत सांगा. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर आहे, कळपातून दूर गेलेले वासरू खोडकर खट्याळ होते. त्याला मनाला वाटेल तिथे जावे असे वाटल्याने ते कळपापासून दूर गेले आणि खूप जोमाने, आनंदाने, उत्साहाने, जोरजोरात वारे भरल्याप्रमाणे पळत सुटले. रानाच्या सर्व दिशा त्याने पालथ्या घातल्या. स्वच्छंदीपणे उडत शेवटी जेव्हा थकले तेव्हा त्याचा उत्साह मावळला आणि मग त्याला त्याचे आप्तजन आठवले. आपला सर्व कळप कुठेतरी लांब राहिल्याचे आणि आपण एकटे पडल्याचे त्याला जाणवले. तेव्हा संध्याकाळ होऊन अंधार पडू लागला होता, त्यामुळे घाबरून वासराला आईची आठवण झाली व ते हमरू लागले. प्रश्न 4 आहे, खालील शब्दसमूह व वाक्प्रचार यांचा अर्थ समजून घेऊन त्यांचा वाक्यात उपयोग करा. हे तुम्हाला वाक्प्रचार दिले आहे, ठीक आहे. तर पहिला आहे, कानांमध्ये वारे भरणे, म्हणजे अर्थ हुरळून जाणे. वाक्य आहे, आईला बघताच कानांमध्ये वारे भरल्यासारखी बाळाने झेप घेतली. 2 आहे, हुरळून जाणे. उत्तर आहे, अर्थ मनातून आनंदी होणे. वाक्य आहे, गुरुजींनी मोहितच्या निबंधाची स्तुती करताच तो हुरळून गेला. 3 आहे, रान पायांखाली घालणे. उत्तर आहे, अर्थ सगळीकडे फिरणे. वाक्य आहे, आपली हरवलेली गाय शोधण्यासाठी संदीपने सारे रान पायांखाली घातले. 4 आहे, तहानभूक विसरणे. उत्तर आहे, अर्थ मग्न होणे. वाक्य आहे, चित्र रंगवताना सुरेखा तहानभूक विसरली. 5 आहे, मग्न होणे. उत्तर, अर्थ आहे गुंग होणे आणि वाक्य, महादू कविता वाचण्यात मग्न होता. 6 आहे, हुरूप येणे. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अर्थ आहे उत्साह येणे आणि वाक्य आहे, दिवसभर शेतात काम करायला सुदूला हुरूप येतो. 7 आहे, मोकाट सुटणे. अर्थ आहे स्वैर फिरणे. वाक्य, कळपापासून दूर झालेले हरिण रानात मोकाट सुटले. प्रश्न 5 आहे, तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा. अ आहे, शाळेची मधली सुट्टी झाली की तुम्ही काय काय करता? उत्तर आहे, शाळेची मधली सुट्टी झाली की आम्ही सर्व मित्र एकत्र जमतो आणि डबे खातो. थोडा वेळ गप्पा मारतो व शाळेच्या मैदानावर आवडीनुसार खेळ खेळतो. मधली सुट्टी संपली की वर्गात परत येतो. पुढे आहे आ, खेळायला गेल्यानंतर तुम्ही घरी लवकर परतला नाहीत तर तुमची आई काय करते? उत्तर आहे, खेळायला गेल्यानंतर मी लवकर परत नाही तर माझी आई माझ्या मित्रांच्या घरी फोन करते आणि विचारपूस करते. सर्व मित्रांच्या घरचे फोन नंबर तिच्याकडे आहेत. ही आहे, तुम्ही तहानभूक केव्हा विसरता? उत्तर आहे, आमची कबड्डीची क्रिकेटची स्पर्धा असली तर खेळताना आम्ही तहानभूक विसरतो. प्रश्न 6 आहे, मोकाट
अफाट, वाट याप्रमाणे शेवटचे अक्षर समान असलेले कवितेतील शब्द शोधा. उत्तर आहे वासरू, फिरू आणि घेरू. 2 आहे वारे, न्यारे, फिरे. भान, तहान, वांग. खूप, हुरूप, कळप. मागे, लागे, भागे. अंधारू, हमरू, लेकरू. प्रश्न 7 आहे रानमाळ सारखे 5 जोडशब्द लिहा. तर आहेत राने, वने. 2 झाडे, झुडपे. 3 पाने, फुले. 4 ओढे, नाले आणि 5 पाऊस, पाणी. प्रश्न 8 आहे एखादे मूल आईपासून किंवा कुटुंबापासून गर्दीत हरवले. असा प्रसंग तुम्ही पाहिला आहेत का? असा प्रसंग तुमच्यावर कधी आला होता का? त्यावेळी काय घडले ते सांगा. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर आहे मी एकदा मामाच्या गावी जत्रेला गेलो होतो. जत्रेत मामाचा हात धरून चाललेलो असताना एकदम खूप माणसांचा लोंढा आला आणि त्या लोंढ्याबरोबर मी फेकलो गेलो. मामाचा हात सुटला आणि मी माणसांच्या गर्दीत हरवलो. मी कावराबावरा झालो. मला काय करावे ते समजेना. नवीन ठिकाण असल्याने मला मामाचे घर सापडेना. इकडे तिकडे पाहत मला रडू येऊ लागले. बराच वेळ फिरल्यावर मला ओळखणाऱ्या कुणी मुलाने मला हाक मारली आणि मला आणखीनच रडू येऊ लागले. अखेर त्या मुलाने मला मामाकडे पोहोचवले. पुढे आहे काय वाचायचं आहे सोडून या, थकून या यांसारखे शब्द कवितेत आले आहे. ते नेहमी लिहिताना सोडून या, थकून या असे लिहितात. तर दुसरं काय आहे खालील चित्रांना विशेषणे लावा. हे चित्र कशात दिसतंय आहे हत्तीचं. तर पहिलं आहे विशेषण काय सशक्त. 2 अवाढव्य. 3 शक्तिशाली. 4 प्रचंड. 5 मजबूत. 6 बलवान. हे काय आहे घर आहे. तर पहिलं काय आहे ऐस पैस. 2 सुंदर. 3 भव्य. 4 उंच. 5 हवेशीर आणि 6 टुमुकदार. लास्ट प्रश्न आहे त्यामध्ये काय आहे ओळखा पाहू. 32 भाऊ एकच बहीण सर्वच 30 आयुष्मान. उत्तर आहे 32 दात व 1 जीभ. 4 बोटांचे अंतर दोघांत असे एकावर विश्वास तर दुसऱ्यावर नसे. उत्तर आहे डोळे व कान. 12 घरावर तिघे पहारा करती सर्व फिरती न थकती न थांबती. घड्याळ व त्याचे 3 काटे. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 5वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.